नमस्कार मित्रांनो. जर तुम्ही टी-ई-टी पेपर 1 किंवा पेपर 2 ची तयारी करत असाल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण फक्त स्टडी करून सिलेक्शन होत नाही, तर योग्य प्रॅक्टिस आणि एक्झाम पॅटर्न समजणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी skookai.com वर एक नवीन टी-ई-टी तयारी सेक्शन घेऊन आलो आहोत. जिथे तुम्ही पूर्णपणे फ्रीमध्ये प्रॅक्टिस करू शकता. तर चला आता वेबसाईट ओपन करूयात. सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं आहे, क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे. skookai.com skookai.com नंतर तुम्हाला एंटर प्रेस करायचं आहे. एंटर प्रेस केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर जाणार आहात. जर तुम्ही आमची वेबसाईट आधीच लॉग इन केली असेल, तर तुम्ही डायरेक्ट ह्या पेजवर येणार आहात. जर लॉग इन केलं नसेल, तर लॉग इन कसे करायचे, या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्या लिंकवर क्लिक करून त्या व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार लॉग इन करा. एक महत्त्वाची गोष्ट, लॅपटॉपवर जशी वेबसाईट आत्ता ही दिसत आहे, तशीच मोबाईलवर पण दिसणार आहे आणि तशीच चालणार आहे. तर चला आपण टी-ई-टी तयारी सेक्शन बघूयात. तर तुम्हाला डाव्या साईडला इथं खाली स्क्रोल करायचं आहे. तर तुम्हाला टी-ई-टी तयारी हा सेक्शन दिसेल. त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही टी-ई-टी तयारीची स्क्रीन दिसणार आहे. तर इथे तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिसतात. जसं की सर्वात वर विषय निवडा हा पर्याय आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या विषयानुसार सराव करू शकता. 2 नंबरला आहे खाली की स्मार्ट 10 प्रश्न हा पर्याय आहे. हा खूप महत्त्वाचा आहे कारण यात रोज नवीन प्रश्न मिळतात. यामुळे तुमचा डेली प्रॅक्टिस चांगली होते. त्यानंतर मॉक चाचणी द्या हा पर्याय आहे. यामध्ये पूर्ण टी-ई-टी एक्झामसारखा अनुभव मिळतो. टायमर असतो, प्रश्नांची संख्या असते आणि तुम्हाला तुमची तयारी किती झाली आहे हे समजते. याबद्दल मी तुम्हाला माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ लवकर मिळून जाईल आणि ते खाली तुम्हाला तुमच्या चुका दाखवल्या जातात, जसे की व्याकरण किंवा इतर विषयांमध्ये कुठे चुका होत आहेत हे समजते. यामुळे वीक टॉपिकवर जास्त फोकस करता येतो. सर्वात वर जो विषय निवडा हा पर्याय आहे. यात 5 विभाग आहेत आणि 992 प्रश्न आहेत. आता ते 5 विभाग कोणते ते बघूया. तर आपल्याला काय करायचं आहे, विषय निवडा ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आता विषय निवडा ही स्क्रीन आपण पाहूया. तर इथे तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 विभाग आहेत. तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करत आहात, तो पेपर निवडू शकता. आता पेपर 1 ची तयारी करत असाल, तर पेपर 1 वर क्लिक करा. पेपर 2 ची तयारी करत असाल, तर पेपर 2 वर क्लिक करा. आता आपण पेपर 1 मधलं बघूया. तर खाली प्रत्येक विषयाची प्रगती पण तुम्हाला दिसते. जसे की आता हे 5 विभाग कोणते-कोणते आहेत, की बालविकास व अध्यापनशास्त्र, भाषा 1 म्हणजे मराठी, भाषा 2 म्हणजे इंग्रजी, नंतर गणित व विज्ञान, नंतर सामाजिक शास्त्र. तर याचप्रमाणे आपल्याला भाषा 1 मराठी या विषयामध्ये प्रगती दाखवली जाते. पुढे चालू ठेवा या बटनावर आपण क्लिक केले, तर पुन्हा अभ्यास आपण सुरू करू शकतो. म्हणजे सुरू करा या बटनावर. मग आपल्याला काय करायचं आहे, की बालविकास व अध्यापनशास्त्र या विषयाबद्दल आपल्याला बघायचं आहे, की कसे एम-सी-क्यू दाखवत आहे. कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला जुने पेपर 59 जुने पेपर घेतलेले आहेत. त्याच्यामधले क्वेश्चन तुम्हाला इथे दिलेले आहेत. प्लस काही नवीन तयार केलेले क्वेश्चन आहेत. ते पण इथे तुम्हाला सरावासाठी मिळणार आहेत. तर तुम्ही सुरू करा या बटनावर क्लिक करा. जसं मी आता तुम्हाला बालविकास व अध्यापनशास्त्राचं दाखवणार आहे, तसे तुम्हाला मराठी भाषा 1, भाषा 2 इंग्रजी, गणित व विज्ञान याचे पण सेम ॲज इट इज तुम्हाला करायचं आहे. आता आपण बालविकास व अध्यापनशास्त्रावर सुरू करावर क्लिक करूया. सुरू करावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढच्या पेजवर जाणार आहात. थोडा वेळ घेईल आणि नंतर तुम्हाला ते दिसणार आहे. आता तुम्हाला हा पहिला प्रश्न दिसत आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला जर समजा इंग्लिशमध्ये जर हे सगळं बघायचं असेल, तुम्ही इंग्लिशमधनं पेपर देणार असाल, तर तुम्हाला इथे इंग्लिश एक ऑप्शन दिसत आहे आणि इथं पुढं बंद लिहिलंय. तर मी इंग्लिश बंद केलेलं आहे. तर तुम्हाला इंग्लिशमध्ये जर पाहिजे असेल प्रश्न उत्तर, तर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. जेणेकरून तुमचा जो प्रश्न आहे तो मराठीमध्ये पण दिसणार आहे आणि इंग्लिशमध्ये पण दिसणार आहे. मराठीमधून करायचं आहे, त्यांनी काय करायचं आहे इथं परत करायचं आहे आणि इंग्लिश बंद करून मराठी तुम्हाला प्रश्न मिळणार आहे. तुम्ही हे प्रश्न रीड करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला हे कोणताही पर्याय इथं निवडायचा आहे. समजा आता मी बी निवडतो आणि उत्तर तपासा यावर क्लिक करायचं आहे. उत्तर तपासा यावर क्लिक केल्यानंतर एआय थोडा वेळ घेईल आणि तुम्हाला दाखवेल की तुमचं उत्तर बरोबर आहे का?
आता ह्याने एआयने सांगितलंय की तुमचं उत्तर जे आहे ते बरोबर आहे. आणि जेव्हा तुमचं उत्तर बरोबर असतं तेव्हा इथं बरोबर असं लिहून येतं आणि पूर्ण तुमची जी तुम्ही सेक्शन सिलेक्ट केलेलं आहे ॲन्सर ते तुम्हाला ग्रीन कलरमध्ये दिसून जाते. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, पुढील प्रश्नावर क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला पुढचा क्वेश्चन येणार. असे 992 प्रश्न तुम्ही स्टडी करू शकता, ट्राय करू शकता. कंटिन्यू हे वेब एक 992 प्रश्न तुम्हाला दिसत राहणार आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला तर मी काय वाचत बसत नाही, डायरेक्ट तुम्हाला मी दाखवतो, की कसे वर्क करतं ते. त्यानुसार तुम्ही स्टडी करू शकता. आता मी उत्तर तपासायच्यावर क्लिक करत आहे. तपासत आहे तिथं तुम्हाला दिसणार आहे. एआयने तुमचं काम खूप सोपं केलं आमच्या वेबसाईटने. तर तुम्ही बघू शकता. आता हे जे उत्तर आहे ते मी चुकलंय माझं. तर आता ह्या प्रश्नाचं उत्तर चुकलंय तर का चुकलेलं आहे? तुम्ही काय लॉजिक वापरलं? तुम्हाला तुमचा स्टडी काय झाला आणि त्यानुसार तुम्ही ते ॲन्सर जे दिलेलं आहे ते चुकलेलं आहे. पण याचं बरोबर उत्तर काय आहे? तर त्यांनी सांगितलेलं आहे ते ग्रीन कलरमध्ये. जर हेच उत्तर जर तुम्हाला बघायचं असेल, की बाबा बरोबर उत्तर कोणतं आहे आणि ते का बरोबर आहे? तर तुम्हाला एआय मार्गदर्शकाकडून सविस्तर समजावणी हवी. यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर एआय थोडा वेळ घेणार आहे आणि तुम्हाला जे उत्तर बरोबर आहे त्याबद्दल माहिती देणार आहे आणि तुम्ही का चुकलात ती पण माहिती तुम्हाला एआय सांगणार आहे. आता तुमची चूक का झाली? हे पण त्यांनी स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे आणि जे उत्तर बरोबर आले त्याचं ते उत्तर बरोबर का आहे? याबद्दल पण तुम्हाला इथे भरपूर माहिती त्यांनी दिलेली आहे. जी तुम्ही बुकमधून स्टडी करणार आहे, तेच तुम्हाला इथे स्टडी करायला मिळणार आहे. जेणेकरून काय होणार आहे तुम्हाला एक्स्ट्रा अभ्यास करायची गरज लागणार नाही. जो प्रश्न तुमचा चुकणार आहे त्याचा अभ्यास तुमचा इथेच होणार आहे. ह्याच वेबसाईटवर होणार आहे. तुम्हाला दुसरं काय करायची गरज लागणार नाही आणि तुम्ही एम-सी-क्यू टाइप अभ्यास करू शकता. तर बघू शकता आता त्यांनी नियम व सिद्धांत सांगितले, सोप्या भाषेत समजावून सांगितली, लक्षात ठेवण्याची युक्ती सांगितली, म्हणजे तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता. म्हणजे अशा टाइपचे क्वेश्चन पडले तर किंवा अधिक उदाहरणे, सराव प्रश्न किंवा रस्ता पुढील 2 ते दिवस असे भरपूर त्यांनी एक्सप्लेनेशन त्यांनी दिलेलं आहे. तुम्हाला काय करायचंय, काय नाही करायचं हे पण सगळं याने तुम्हाला सांगितलेलं आहे. हे तुम्हाला असे प्रत्येक विषयाचं करायचं आहे. आता हे आपण बालविकास व अध्यापनशास्त्राचं बघितलं. त्याच्यामध्ये तुम्हाला किती क्वेश्चन मिळाले? एकूण 553 क्वेश्चन आहेत. तुम्ही 553 क्वेश्चनची तुम्हाला कंटिन्यू येत राहणार. जसं तुम्ही आता तुम्हाला पहिला एम-सी-क्यू दाखवला, दुसरा एम-सी-क्यू दाखवला, तशी तुम्हाला कंटिन्यू 553 क्वेश्चन तुम्हाला येणार आहेत. जर तुम्हाला त्यातून बाहेर पडायचं असेल तर तुम्ही या ॲरोवर क्लिक करून तुम्ही बाहेर पडू शकता. आता इथं 42 एकूण क्वेश्चन आहेत मराठी 1 वर. भाषा 1 मराठीवर. तुम्ही पुढे चालू ठेवावर क्लिक केलं, तर तुम्हाला 42 क्वेश्चन कंटिन्यू तुम्हाला एम-सी-क्यू क्वेश्चन येत राहणार आहेत. त्यात तुमचे काय चुकतील, काय बरोबर येतील, तर का चुकलं, तर त्याबद्दल ते इन्फॉर्मेशन पण देणार आहे. तर घाबरून जायची गरज नाहीये. तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी, सराव करण्यासाठी तुम्हाला वेबसाईट चांगली आहे आणि तुमचा जो कॉन्फिडन्स आहे, तो पण तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. जेणे कोणता प्रश्न आला आणि त्याला कसं टॅकल करायचं, काय डोक्यामध्ये थिंकिंग करायची, काय विचार करायचा आणि ते ॲन्सर तुम्हाला क्लिक करायचे, हे तुम्हाला लगेच कळून जाणार आहे आणि तुमचा कॉन्फिडन्स पण वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही आमची वेबसाईट यूज करा, जेणेकरून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. आता तुम्हाला इथे आम्ही मॉक चाचणी द्या हा एक सेक्शन ॲड केलेला आहे. तर हा सेक्शनबद्दल मी माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि इथे जे स्मार्ट 10 प्रश्न आहे 10 प्रश्न, ते तुम्हाला ते उजळणीसाठी दिले आहेत. 10 प्रश्नाची तुम्ही उजळणी करू शकता. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला रँडमली 5 विभागातले प्रश्न तुम्हाला पडणार आहेत व एक म्हणजे कुठलातरी बालविकासमधला पडेल, एक मराठी भाषेतला पडेल, एक इंग्रजी इंग्रजी भाषेतला पडेल, गणितमधला पडेल. असे रँडमली 10 क्वेश्चन पडणार आहेत. तर ते तुम्ही 10 प्रश्नाचा उजळणी करू शकता. त्यामुळे तुमचा स्टडी पण होणार आहे आणि जर कुठं काही चूक होते ते पण तुम्हाला कळणार आहे. तर तुम्ही ही वेबसाईट लवकरात लवकर लॉग इन करा. जर तुम्ही लॉग इन केलेली नसेल, तर या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. ती लिंक ओपन करून लॉग इन कसे करायचे याचा व्हिडिओ तुम्ही बघा आणि ही वेबसाईट सेम मोबाईलवर पण अशीच चालते. तुम्ही मोबाईलवर पण लॉग इन करू शकता, लॅपटॉपवर पण लॉग इन करू शकता आणि तुम्ही कुठं तुम्हाला जेव्हा जेव्हा कधी वेळ मिळेल, तुम्हाला स्टडी करायला टाईम मिळत नसेल, कारण की आता ही एक्झाम कंपल्सरी सगळ्या शिक्षकांसाठी केलेली आहे. त्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला शाळेत बसल्या-बसल्या पण शिक्षक करू शकतात आणि जे पण लोक ह्या एक्झामची तयारी करत असतील, त्यांना पण ही वेबसाईट खूप महत्त्वाची ठरणार आहे. तर तुम्ही आमची वेबसाईट यूज करा आणि तुमचा अनुभव कसा आहे
तो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर काही चेंजेस करायचे असतील तर ते पण आम्हाला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आणि सी-ई-टी परीक्षा पास होण्यासाठी रोजचा सराव खूप महत्त्वाचा असतो. तुम्हाला तर माहीत आहे मित्रांनो. दररोज फक्त 15 ते 30 मिनिटे जरी अभ्यास केला तरी तुमची तयारी मजबूत होऊ शकते. मॉक टेस्ट द्या, स्मार्ट क्वेश्चन आणि टॉपिक वाईज प्रॅक्टिस यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. तर हे सगळं तुम्हाला आमच्या एका वेबसाईटमध्ये मिळणार आहे. तर तुम्ही ही वेबसाईट घ्यावी, लॉग इन करावी आणि याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा, असे मला वाटते. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.